साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी जे तुम्ही काढलाय द्यायचं तेवढं सांगा प्रमाणपत्र हे सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे। जे आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही। आता गेला। आणि दुसरं पण सांगतो, त्यांनी प्रश्न विचारला म्हणून मराठा आरक्षणचा जो जी आर काढला गेला मराठवाड्याचा त्याची सरकारची जबाबदारी आहे प्रमाणपत्र वाटण्याची। त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून किमान तुम्ही या माकणे गावच्या पवित्र भूमीतून सांगतो, सगळ्या मराठ्यांनी मराठवाड्यातल्या आपण आपल्या आमदाराला पुढे घाला, त्यांना विचारा तुमच्या सरकारनं जी आर काढलाय आमच्या लेकरासाठी, मग प्रमाणपत्र का देत नाहीत ही आमदाराची सुद्धा जबाबदारी आहे की सगळे प्रमाणपत्र काढून द्यायची। कारण जे आर त्यांच्या सरकारनं काढलाय ते खुशाल आमदार घरी झोपायलेत। मतदानाच्या दिवशी मात्र आमच्या पाटलाचं मतदान लागतं, मराठ्यांचं मतदान लागतं। आज जर जे आर निघाला हैदराबादचा तर आमदार का म्हणत नाही तहसीलदारला एडीओला प्रमाणपत्र दे, जे आर आम्ही काढलाय आमच्या सरकारनं काढलाय, गरीब मराठ्याला प्रमाणपत्र द्या मराठवाड्यातल्या। आणि हे आमदारांनी म्हणावं, माझ्या हात जोडून विनंती आहे मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांना की तुम्ही तहसीलदारला ओएडींना फोन करून विचारा, जे आर काढलाय तुम्ही जे आर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तहसीलदारला आणि एडीओ ऑफिसला जाऊन बसा आमदारांनी। जर नाही बसले ते आमदारांनी तर सगळ्या मराठा समाजाने ज्या ज्या तालुक्यातल्या आपण आपल्या आमदाराला बोला, साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी जे आर तुम्ही काढलाय द्यायचं तेवढं सांगा प्रमाणपत्र हे सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे। जे आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही ही विनंती। तुम्हीच निवडून या पण प्रमाणपत्र पण मग काढू लागा आमदार।